आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार. सरसकट कर्जमाफी, राज्यावर दुष्काळाचं सावट, वाढती गुन्हेगारी यासह विविध विषयांवरून अधिवेशन गाजणार. आजपासून 10 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार. विरोधकांचा सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार. विश्वासघातकी सरकारच्या चहापानाला आम्ही जाणार नाही, भास्कर जाधवांकडून स्पष्ट. तर विरोधक आले असते तर चर्चा झाली असती, फडणवीसांचा टोला. विधान परिषद निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार. विधान परिषदेच्या 6 जागांवर आधीच गुलाल, उर्वरित 11 जागांचा फैसला आज. नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगरच्या जागांकडे राज्याचं लक्ष. खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर धाराशिवमधून घोषणा. मातोश्रीबाबत काही बोलू नका, ओमराजे निंबाळकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन. तर सर्वसामान्य नागरिकांसाठी सत्तेचा वापर करणार असल्याची ओमराजेंची माहिती. लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळणार. ऑपरेशन टायगरवर शिंदेंचं विधान. आम्ही कोणतेही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलप्रूफ करतो, शिंदेंची प्रतिक्रिया. तर सकाळी खासदारांना शिव्या देता, रात्री त्यांचे पाय धरता, उपमुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांवर निशाणा. ऑपरेशन यशस्वी झालंय आणि बॉडी ही सुदृढ. ऑपरेशन टायगरवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. ओमराजेंसह 6 खासदार शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार. फुटलेले खासदार लांडग्यांच्या टोळीमध्ये गेले की ती सुरक्षा घ्या, आमचं ऑपरेशन तोडवा सुरू. संजय राऊतांचा फुटलेल्या खासदारांना इशारा. ठाकरेंच्या फुटलेल्या 4 खासदारांचा फोटो समोर आलाय. शिंदे सेनेमध्ये जाण्याआधी बंडखोर खासदारांचं देशभर देवदर्शन सुरू आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान आता समोर आलेल्या फोटोंमध्ये नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे दिसतायत. ठाकरेंच्या सेनेचे बंडखोर खासदार ओम बिर्लांना भेटल्याची माहिती. खासदारांनी ओम बिर्लांना दिलेलं पत्रही समोर येणार, सूत्रांची माहिती. अमित शहांना पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे. शहा वेगवेगळे गट निर्माण करतायत. मोदी असताना शहांना एवढी घाई का, खासदार फुटीवरून संजय राऊतांचा निशाणा. कामं होत नसल्यानं आम्ही हे पाऊल उचललं, आमच्यावर विश्वास दाखवला तेव्हाच ठरवलं, थांबून फायदा नाही. खासदार नागेश पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया. ज्यांनी जायचं त्यांनी जावं, आम्हाला कोणाची गरज नाही असं आधी म्हणायचं आणि नंतर मावाळ व्हायचं. मंत्री गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी घराबाहेर पडलं पाहिजे, घरी बसून पक्ष चालत नसतो, महाजनांचा टोला. उद्धव ठाकरेंकडून ईशान्य मुंबईचा आढावा. संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा. संजय दिना पाटलांच्या भांडूप मतदारसंघात ठाकरेंची सभा. खासदार झाले नसते तर हमीभाव मिळाला असता का, ठाकरेंची संजय दिना पाटलांवर टीका. मी मतदारसंघामध्ये फिरत नाही म्हणतात, लाजा वाटला पाहिजेत. लोकसभेला 15 दिवस आधी निशाणी मिळाली, ती घराघरात पोहोचवून निवडून आणलं. घाटकोपरच्या शाखा भेटीदरम्यान बंडखोर खासदारांवर उद्धव ठाकरेंची टीका. राजूल पाटील यांच्या मातोश्रीवरील भेटीमुळे ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये नाराजी. भांडूपमध्ये झालेल्या मेळाव्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त. उद्धव ठाकरेंच्या दोन्ही सभेच्या ठिकाणी राजूल पाटील उपस्थित होत्या. काही म्हणतात दोस्ती तुटायची नाही, तर काही म्हणतात आता थांबायचं नाही. खासदार फुटीच्या चर्चांवर राज ठाकरेंची टिप्पणी. खासदार फुटीबाबत केलेल्या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. मला शांतपणे झोप लागते कारण माझ्याकडे आमदार खासदार नाहीत, असा राज ठाकरेंचा मीम पाहिला. मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला. माझ्यावरचे आरोप खरे असतील तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार. उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाच्या मेळाव्यात शिवसैनिकांना आवाहन. तर ओसाडगावची पाटीलकी सोडणं कितपत योग्य, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघात दौरा करणार. 27 जूनला यवतमाळ आणि हिंगोली, 28 जूनला परभणी आणि धाराशिव, तर 29 जूनला शिर्डीचा दौरा करणार. डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न. बंडखोर संजय दिना पाटलांची मुलगी नगरसेविका राजूल पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असल्याची यावेळेला राजूल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदेंच्या सोबत जाण्याचा निर्णय जाहीर करताच ओमराजेंकडून कामाला सुरुवात. एका डॉक्टरच्या बदलीसंदर्भात ओमराजेंचा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांना फोन. शिंदेंच्या आदेशानुसार ओमराजेंचा पक्षप्रवेश होईल. ओमराजेंनी माझ्या शब्दाला तडा दिला नाही, याचा मला अभिमान. ओमराजेंच्या पक्षप्रवेशावर तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया. आमच्यासाठी कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. कोणत्याही निवडणुका तोंडावर नसताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. एल निनोमुळे जून महिन्यामध्ये 80% कमी पाऊस ही अत्यंत चिंतेची बाब. सरकारच्या सूचनेनुसारच पेरण्या करा, फडणवीसांचं शेतकऱ्यांना आवाहन. मंत्री गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट. महाराष्ट्र राज्य सायबर विभागाकडून अधिकृत प्रमाणपत्र जारी.
अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं व्हायरल फोटोंचं विश्लेषण पूर्ण, तपासामध्ये संबंधित फोटोंमध्ये फेरफार आणि बदल केल्याचं स्पष्ट. फोटोसोबत छेडछाड करून फोटो व्हायरल केले, फोटो व्हायरल करणाऱ्यांची सायबरकडे तक्रार केली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंवरून मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. मंत्री गिरीश महाजन यांच्या कथित व्हायरल फोटोंचं प्रकरण. जळगाव सायबर पोलिसांनी फेसबुककडून माहिती मागवली. भरत म्हस्के नामक अकाउंट विरुद्ध गुन्हा दाखल. सर्व ठिकाणाहून फोटो डिलीट करण्याच्या सूचना. एकनाथ शिंदे हे अमित शहांचे टेस्ट ट्यूब बेबी. शहांच्या दबावामुळेच पक्षाचं चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगानं शिंदेंना दिलं. शहा सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झाले आहेत का? संजय राऊतांचा हल्लाबोल. पाणी टंचाई असताना सरकार राज्यकारभार करणं विसरलं. राज्यातील पाणी संकटावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. सरकार केवळ खासदारांची खरेदी विक्री करण्यात मग्न. आदित्य ठाकरेंची टीका. विधान परिषदेच्या निकालाआधीच बार्शीमध्ये राजेंद्र राऊतांच्या विजयाचे बॅनर. सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत उमेदवार. सोलापुरात राजेंद्र राऊत विरुद्ध पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंत देशमुख यांच्यामध्ये लढत. परभणीमध्ये विधान परिषदेच्या निकालाआधीच महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे बॅनर झळकले. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांचे आमदार म्हणून बॅनर लागले. धाराशिवच्या उमरग्यामध्ये महायुतीचे उमेदवार विजयाचे बॅनर. निकालाआधीच बसवराज पाटलांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी बसवराज पाटील महायुतीचे उमेदवार. दहिसर विधानसभा मतदारसंघात मनसेला मोठा धक्का. मनसे शाखा प्रमुख विजय कृष्णा पाटील कार्यकर्त्यांसह शिंदेच्या सेनेमध्ये दाखल. आमदार प्रकाश सुर्वेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात त्यांचा प्रवेश. फादर्स डेच्या निमित्तानं खासदार ओमराजे निंबाळकरांची पोस्ट. भोवताली दाटला अंधार, दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री, असा उल्लेख. वडील पवनराजेंच्या हत्याकांडाच्या निकालानंतर ओमराजे भाऊक. फादर्स डे निमित्त पार्थ पवारांकडून अजित पवारांचा व्हिडिओ पोस्ट. तुमच्या आठवणींच्या शिवाय एकही दिवस जात नाही, पोस्टमध्ये उल्लेख. मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग 10 निवडणुकीमध्ये शिंदे गटाची सरशी. राजाभाऊ पगारे आणि अलका रसाळ यांनी मिळवला विजय. विजयानंतर समर्थक कार्यकर्त्यांचा जल्लोष. लातूरच्या अहमदपूर नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या तनुजा सूर्यवंशी विजयी. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना धक्का. नगरसेविका शाहूबाई कांबळेंचा मृत्यू झाल्यानंतर पोटनिवडणूक. यवतमाळमधील काँग्रेस, भाजप, पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यवतमाळच्या समर्थ प्राईड इथे पार पडला पक्षप्रवेश सोहळा. नांदेडमधील हदगाव विधानसभेचे माजी आमदार माधवराज पाटील जवळगावकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये गेलो असतो तर आमदार झालो असतो. जवळगावकरांकडून खंत व्यक्त. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार. जिल्हाधिकारी कार्यालयामधील अल्पबचत भवनमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये तसंच सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतपेट्यांची सुरक्षा. नागरी समस्यांवरून पनवेल महानगरपालिकेवर 30 जूनला मोर्चा. पाणी, वीज आणि नागरी सुविधांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त. कळंबोलीमधील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडला तीव्र विरोध. निवडणुकीवेळी राज्यातील महिलांना 1500 रुपये दिले, मात्र आता 81 लाख महिला लाडकी बहिणी योजनेतून अपात्र. सरकार लाडकी बहिणी योजना बंद करण्याच्या मार्गावर. भास्कर जाधवांचा निशाणा. ही दोस्ती तुटायची नाही या नाटकाच्या 50व्या प्रयोगाला राज ठाकरेंची उपस्थिती. विलेपार्लेच्या दीनानाथ नाट्यगृहात नाटकाचा 50वा प्रयोग. नाटकात सुमित राघवन, चिन्मयी सुमित, शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांच्या प्रमुख भूमिका. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदान दिनानिमित्त विलेपार्लेमध्ये कार्यक्रम संपन्न. पश्चिम बंगालचे पंचायत राज आणि ग्रामीण विकास मंत्री दिलीप घोष यांना डॉक्टर मुखर्जी स्मृती सन्मान प्रदान. अमित साटम, मंगलप्रभात तोढा यांची कार्यक्रमाला उपस्थिती. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा. 14 जुलैपासून सुरू होणाऱ्या 3 ओडीआय सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर. ओडीआय संघामध्ये विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहचं पुनरागमन. नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निकाल 25 जूनला लागण्याची शक्यता. चिमुकलीवर 39 मिनिटांमध्ये झालेल्या अत्याचाराचे पुरावे सरकारी पक्षाकडून कोर्टामध्ये सादर. मुख्य साक्षीदार आणि बाल साक्षीदारांचे जबाब महत्वाचे.
उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे. कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटीची रक्कम यावर्षी देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन.